नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, पुढील 3 दिवस म्हणजे 4, 5 आणि 6 या तारखांना कुठे-कुठे पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्र, आज 3 तारीख आहे आणि आज 3 तारखेला 5च्या टायमाला तसे 4 वाजल्यापासून हा पाऊस सुरू होणार आहे. हा 4 वाजल्यापासून पाऊस कुडाळ, मालवण, रत्नागिरी, कराड, सातारा तसेच कोल्हापूर, सांगोला, अकलूज, इकडं पायरसा, जेजुरी, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, मुंबई तसेच पालघर, नाशिक या भागामध्ये आज पाऊस राहणार आहे. सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसे मालेगाव, मनमाड, शिर्डी या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि दौंड, बारामती तसेच इंदापूर, अकलूज, सांगोला या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर, अक्कलकोटच्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि लातूर, उदगीर, निलंगा, नांदेड या भागामध्ये देखील आज 3 तारखेला पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्र, आज 3 तारखेला उमरखेडा, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आज पाऊस राहणार आहे 5च्या टायमाला. तसेच मेकर या जिल्ह्यामध्ये देखील आज 5च्या टायमाला पाऊस राहील. तसेच अंबेजोगाई, जामखेड, केजच्या काही भागामध्ये आज पाऊस राहील. तसे हा पाऊस शेतकरी मित्र परत 8च्या टायमाला अंबेजोगाई, परळी, लातूर, केज, बीडमध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव राहील. तसेच गेवराई, माजलगाव, जामखेड, बार्शी, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील आज पाऊस राहणार आहे. सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. परंतु अंबेजोगाई, लातूर, परळी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र पिंपरी चिंचवड, महाबळेश्वर, मुंबई या भागामध्ये देखील रात्री 8च्या टायमाला नॉर्मल पाऊस राहणार आहे. आणि पाऊस शेतकरी मित्र सरासरी रात्री 2च्या टायमाला मुंबईच्या किनारपट्टीवर हा पाऊस राहील. तसेच 4, 5 आणि 6 तारखेला शेतकरी मित्र बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. कारण की शेतकरी मित्र, केरळमध्ये मान्सून हा 3 तारखेपासून दाखल होण्याची शक्यता आहे. 3 ते 4 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 4 तारखेला देखील मुंबई, रत्नागिरी या भागामध्ये पाऊस राहील आणि विदर्भ साईडला नागपूर, अमरावती, अकोला या भागामध्ये 4च्या टायमाला 4 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसा पाऊस 4 तारखेला विदर्भामध्ये चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस रात्री 9 वाजेपर्यंत त्या विदर्भात राहणार आहे. तसेच सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये देखील हा पाऊस 4 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार राहणार आहे. तसेच बार्शी, बारामती या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच बीडला देखील हा पाऊस नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव होईल. तसेच 10च्या टायमाला बीडमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच बार्शी, अहिल्यानगरचा काही भाग, तसेच जामखेड, बीड, केज, माजलगाव, गेवराई, जालना, परतूर, अंबड या भागामध्ये देखील 4 तारखेला रात्री 10च्या टायमाला पाऊस होईल. तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. अहमदपूर, उदगीर या भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार राहणार आहे. तसेच 5 तारखेला देखील शेतकरी मित्र 5 तारखेला देखील पाहिला असता 5 तारखेला 4 ते 5च्या टायमाला लातूर, उदगीर, नांदेड, परभणी तसेच किनवट, यवतमाळ, मेकर, हिंगणघाट, चंद्रपूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार राहणार आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बार्शी तसेच तुळजापूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये देखील 5 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता राहणार आहे. अहिल्यानगर, बारामती या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. हा पाऊस शेतकरी मित्र 6 तारखेला परत पावसाचा जोर वाढणार आहे. 6 तारखेला हा पाऊस मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा पुणे, तसेच नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ 7-8 वाजेपर्यंत त्या भागामध्ये पाऊस राहील आणि 4च्या टायमाला परत हा पाऊस बारामती, बार्शी, सोलापूर, अक्कलकोट तसेच लातूर, उदगीर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 6 तारखेला.
तसेच नांदेडच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस 7 वाजेपर्यंत राहील. आणि हा पाऊस शेतकरी मित्र रात्री 11च्या टायमाला लातूर, उदगीर, नांदेड, परभणी, बीड, बार्शी तसेच तुळजापूर, पंढरपूर या भागामध्ये रात्री 11च्या टायमाला पाऊस सर्वसाधारणतः जोरदार आणि शक्यता आहे. आणि रात्री 2 ते 3च्या टायमाला संभाजीनगर, अहिल्यानगर, गेवराई तसेच जालना, मेहकर, बुलढाणा, वाशिम, अकोला या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहील. तर शेतकरी मित्रांची रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.